तुझी चलबिचल होते. तू अस्वस्थ होतोस, पण समोरच्याला काहीच फरक पडत नाही हे तू विसरतोस. चालताना दगडाने ठेच लागली म्हणून त्या दगडाला आपण दोष देत नाही ना. मी नीट पाहून चालायला हवं होतं हा विचार आपल्या डोक्यात येतो. दगडाला मारलं तर त्याला काही फरक पडणार आहे का? तसंच आहे. त्यात तुझीच ताकद वाया जाईल. म्हणून तुझं रागावर नियंत्रण हे असायलाच हवं. राग आला तर हक्काच्या व्यक्तीवर व्यक्त हो. अशा वेळी दीर्घ श्वास घे, पण मनात काहीच साठवून ठेवत बसू नकोस. त्याने हा राग आणखीन वाढत जातो आणि त्याचा त्रास हा तुलाच होतो. आणि समोरच्यासाठी माझा कर्माचा फेरा आहेच. त्यामुळे भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.